तर मी निघाले पंढरपूर जाण्याकरता, पण त्याच्या आधी सांगतो ते नीट आहे का. पांडुरंगाच्या मंदिराच्या वरती कळस आहे, परंतु त्या कळसाला लागलेले फळाचे लहान लहान झाड कोण लागले आहेत. तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगतो, फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर रामकृष्ण मित्रांनो, आता विठुराजा नगरीमध्ये चाललो आहे. तर सगळ्यात पहिले घरच्या मंदिरामध्ये पाय लागून घेतले आणि घरी आल्यावर आईच्या हातात टिक्का लावून घेतला आणि आई बाबाच्या पाया पडलो. कसं आहे की कुठे पण त्याच्या अगोदर आई बाबाचे पाय पडणे छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून मोस्ट इम्पॉर्टंट असतं. हायकडे 950 किलोमीटरचा प्रवास. तर एकट्याने गाठायचा म्हटलं की त्याचसोबत महादेवाची साथ असायला पाहिजे ना. आणि तुमच्यासोबत बोलता बोलता टोलनाक्यावर लागलेला आषाढी एकादशी बॅनर, पण परंतु आषाढी एकादशीला आजपासून 4 दिवस बाकी आहे आणि आपल्या गावच्या टोलनाक्यावरती बॅनर पण लागला आणि थोड्याच वेळा बडणे स्टेशनवरती उतरलो. सगळ्यात पहिले काकाला 20 रुपये तिकीट काढून घेतलं. तर तुम्हाला सांगतो याच्या अगोदर मी लहानपणापासून आतापर्यंत मित्रासोबत घुमायला गेलो होतो. तर विषय असा पडला होता की मला खूप दिवसापासून एकट्याला घुमायला जायचं होतं. आता पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूप मोठ्या उत्साहात साजरा होणार होता. तर मित्र पंढरपूर जाण्याकडे एकट्या घरून निघाला होतो. तर पंढरपूर जायला ही वारकरी मंडळी माझ्यासोबत जोडली. अरे थांबा थांबा, काकू एकामेकासोबत रेल्वेमध्ये भांडून कशाला राहिली आणि इकडे दुसरी बाई आपल्या बॅगला पायातून झोपली. आता हे सगळं तर माझ्या पाहिलं जात नव्हतं आणि चुपचापपणे काकूला आवाज दिला, माझी बॅग काढून द्या म्हटलं तुम्ही. आणि माझी बॅग घेऊन मी वरती कसा तरी पोहोचलो आणि ह्या काकाने छोटे काकूला काय म्हटलं आणि मी पंढरपूरमध्ये कसा पोहोचलो ते बघण्याकरता अशी आपल्याला फॉलो करा. आता उद्या भेटू आपण गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. आता तुम्ही मग सांगी या पंढरपूरला गेला की शेगावला गेला, तुम्हाला सगळंच काही सांगतो. तुम्ही फक्त फॉलो करायला विसरू नका. तिथपर्यंत रामकृष्ण हरी, भेटू उद्याला.